थांबा, तुम्हाला आज जाता येणार नाही. काका काय झालं? मी या कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मग तुम्ही मला आत का जाऊ देत नाही? तुम्ही ओळखताय की नाही मला? हो ओळखतो, पण तशी मला ऑर्डर आहे. तुम्हाला गेटच्या आत जाता येणार नाही. का काय झालंय? मॅडम, कॉलेज मॅनेजमेंटने तसा निर्णय घेतलाय. प्लीज मला माफ करा, मी तुम्हाला आज सोडू शकणार नाही. मला वाटतं मॅनेजमेंटचा निर्णय झालेला आहे. या सगळ्यांचं त्यावर एकमत असायला काहीच हरकत नाही. मॅनेजमेंट नक्की कुठल्या बेसिसवरती हा डिसिजन घेत आहे? पण कमळीला कॉलेजमधनं काढण्याचं एक तरी ठोस कारण आहे का आपल्याकडे? मला नाही वाटत आपण असा निर्णय घेऊ शकतो. घेऊ शकत नाही म्हणजे? का घेऊ शकत नाही? आणि मी निर्णय घेतलाय हे सांगते. आणि या मुलीने आपल्या कॉलेजच्या अध्यक्षा म्हणजे आपल्या ट्रस्टच्या अध्यक्षा अन्नपूर्णा महाजन यांना फसवलेलं आहे, यांचा विश्वासघात केलेला आहे. मला असं वाटतं की हे एवढंसं कारण पुरेसं आहे. तिला कॉलेजमधनं आणि हॉस्टेलमधनं आपण काढून टाकतो. चला, ह्याचं जे काही प्रोसिजर असेल ते आपण लवकरात लवकर करू. आणखी एक तरी बरं, आपण हे सगळं करत असताना तिला पोलिसांमध्ये दिलेलं नाही आहे. नाही तर आत्ता या क्षणाला ती जेलमध्ये असते. नयनतारा मॅडम, या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? सर, कसं आहे, कुठल्याही स्टुडंटला कॉलेजमधनं बाहेर काढायचं म्हणजे हा काही छोटा निर्णय नाही. मग तो स्टुडंट कोणी का असून, कारण स्टुडंटचं लाईफ, त्याचं फ्युचर याच्यावर डिपेंडेंट आहे. मला वाटतं हा निर्णय घेण्याआधी सगळ्या बाजूने विचार व्हायला हवा. बाय द वे, अन्नपूर्णाताईंचं काय मत आहे याबद्दल? त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे तसं. हे माझं मत नाही आहे. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ही मुलगी, खोटं बोलणारी मुलगी, आपल्या कॉलेजमध्ये असता कामा नये. त्यांना खूप राग आला ह्या गोष्टीचा. इम्पॉसिबल. इम्पॉसिबल. अन्नपूर्णा आजी असा डिसिजन घेऊच शकत नाहीत. ऋषी सर, आपलं मन जेव्हा दुखावलेलं असतं किंवा कुणीतरी आपल्याला जाणून बुजून किंवा ठरवून एखादा त्रास दिलेला असतो ना, त्यावेळेस आपल्याला न आवडणारे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. कारण ज्या मुलीबद्दल आपण हे सगळं बोलतोय त्या मुलीवर अन्नपूर्णा मॅडमनी अतिशय जीव लावला होता. त्यांनी तिच्यावरनं जीव ओवाळून टाकला होता. इतकं प्रेम केलं होतं आणि त्याच मुलीने त्यांना फसवले. ही भावना खूप क्लेशकारक असते. त्यामुळे या गोष्टीचा सगळ्यात जास्त मनस्ताप कोणाला झाला असेल तर त्यांना झालेला आहे. आणि म्हणून त्या खूप चिडल्या आहेत. आणि हे स्वाभाविक आहे, कोणालाही याचा राग येणारच नाही. हो कामिनी मॅडम, फर्स्ट ऑफ ऑल, कमळीनी अन्नपूर्णा आजींची फसवणूक केलेली नाहीये. समजा केली असेलही फसवणूक, तरी तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. कॉलेजशी त्याचा काय संबंध? वैयक्तिक वादामुळे कुठल्याही स्टुडंटचं नुकसान नाही झालं पाहिजे. आणि कमळी आपल्या कॉलेजची सगळ्यात ब्राईट स्टुडंट आहे हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. अभ्यासात हुशार आहे आणि आज तिच्यामुळे आपलं कॉलेज स्पोर्ट्समध्ये सुद्धा नंबर 1 आहे. ऑन टॉप ऑफ दॅट GS म्हणून सुद्धा ती अत्यंत सक्सेसफुल आहे. एखाद्या ब्राईट स्टुडंटचं भविष्य आपण असं उद्ध्वस्त नाही करू टाकू शकत. माझं सिंपल म्हणणं आहे, कॉलेजच्या बाहेर ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या कॉलेजच्या बाहेरच ठेवा. तिच्या पर्सनल लाईफमध्ये काय झालंय, अन्नपूर्णा आजींच्या पर्सनल लाईफमध्ये काय झालंय, ह्याच्याशी कॉलेजच्या डिसिजनवरती फरक नाही पडला पाहिजे. ऋषी सर, तुम्हाला तिचा एवढा पोळका का? हो, लग्न मोडलंय तुमचं, फसवलंय तिने अन्नपूर्णा आणि नयनतारा म्हणजे इनामदार फॅमिलीला सुद्धा फसवलेलं आहे. तुम्हाला तिचा राग नाही आला? नाही, ठीक आहे, राग आला असेल किंवा नसेल त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. पण तिने फसवणूक तुमची सुद्धा केलेली आहे.
तुम्हाला असं वाटतंय का की तिला कॉलेजमध्ये ठेवायला हवं? म्हणजे तुम्ही त्याच मुलीला तुमची सून म्हणून करून घेणार आहात का? नाही, तसं असेल ना तर आपण तुमची सून म्हणून तिला या कॉलेजमध्ये तसंच ठेवून घेऊया, काही हरकत नाहीये. कामिनीजी, इथे हा मुद्दा नकोय. हो ना? मग तसाही या प्रकरणाचा ऋषी सरांशी काय संबंध आहे? ऋषी सर म्हणजे या कॉलेजमध्ये फक्त प्रोफेसर आहेत, ट्रस्टी नाहीये. या गोष्टीची त्यांना कल्पना नाहीये किंवा विसर पडला असेल, तो सांगा त्यांना. हॅलो. हॅलो सरू काकी, अहो इकडे लय मोठा विषय झालाय हो. काय रे बंड्या, काय झालं? काय झालं? काय? सरू काकी, आता तिला कॉलेजमध्ये यायला पण बंदी घातल्या त्या लोकांनी. अरे बंड्या, हे काय बोलायलास तू? बंड्या, माझी कमळी कशी आहे रे? हा, तू 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 थांब, मी लगेच निघतो, येतो तिकडे, थांब. काकी काकी, ती हाय व्यवस्थित, तुम्ही इकडे याची काय गरज नाही, आम्ही हाय तिच्या संग. कुठे आहे माझी कमळी? दे तिला फोन, दे, मला बोलत तर दे तिच्या संग. हा देतो. कमळे काकी. हॅलो. हाय. कमळे, ओय बाळा, यांनी असं कसं केलं तुझ्या संग? असं कसं तुला घरातनं बाहेर काढलं? अगं खरं तर तू त्यांची खरी नातं आहेस ना? अगं कमळे, हे बघ, मला माहिती आहे का तू खरी आहेस. तू जरी त्यांच्या घरी त्यांची खोटी नात बनून गेली असली ना, तरी अन्नपूर्णा आजी संग तू निभावलेलं नातं खरं आहे ग. माझा पूर्ण विश्वास आहे, माझी कमळी कुणाला बी कधीच फसवणार नाही. हाय, माझ्यामुळे सगळे दुखवलेत ग. अन्नपूर्णा आजींना बी लई त्रास झालाय. तू असं नको बोलूस ग कमळे, आणि याचा जास्त विचार बी करू नकोस. हे बघ, समजा ठीक होईल. मला माहिती आहे का तू जे काय केलं ते निर्मळ मनानं केलंस का नाही? कमळी, फोन स्पीकरवर टाक की. हॅलो सरू काकी, अगं मी निंगी बोलतोय. हा निंगे बोल. अगं बघ की, ही कमळी हे सगळं सोडून गावाकडे जायचं म्हणायला लागली आहे. कमळे ऐक ऐक, तू इकडं परत यायचा विचार बी मनात आणू नकोस. तू चुकीची होतीस आणि म्हणून तू पळून गेलीस हे म्हणायची संधी तू कुणाला बी देऊ नकोस. तुझ्या मनाला माहित आहे नव का तू खरी आहेस. मग असं नको वागूस पोरी. ही तुझी लढाई आहे, तू लढायचं आणि जिंकायचं. तुझी लढाई तुला जिंकायला लागेल पोरी. तुला तिकडे राहून आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे, होय का नाही? होय. आय आबा येतं का सांग मला. त्यासनी दे की फोन, जरा मला बोलायचं आहे. आबा नाही आलं अजून. तू त्यांचा विचार करू नको, तू तुझा विचार कर पोरी. तुला जिद्दीनं लढायचं आहे आणि जिंकायचं आहे आणि तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे.